नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत आणि राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये अजित पवारांच्या एका विधानामुळे पुन्हा चर्चा सुरू झालेल्या आहेत. जाहीर व्यासपीठावरती अजित पवारांनी ही इच्छा बोलून दाखवली की विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करा आणि माझ्याकडे संघटनेचे एखादं पद द्या. ज्या व्यासपीठावरती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार होते त्याच व्यासपीठावरती अशा पद्धतीनं संघटनेतली जबाबदारी देण्याची इच्छा अजित पवारांनी बोलून दाखवलेली आहे. जरी भाषणामध्ये बोलताना ते असं म्हणाले असले की संघटनेतलं कुठलंही पद द्या, तरी जेव्हा अजित पवार असं बोलतात तेव्हा त्यांना ते हवं असलेलं पद म्हणजे दुसरं तिसरं कुठलं नाही, तर ते प्रदेशाध्यक्ष पद आहे हे आपोआपच गृहीत धरलं पाहिजे. राजकारण समजणाऱ्याला कुणालाही ते कळेल. पण ज्या टायमिंगला अजित पवारांनी हे वक्तव्य केलेलं आहे, विशेषतः सुप्रिया सुळे यांच्याकडं पक्षामध्ये कार्याध्यक्षपद गेलेलं आहे, त्यावेळी संघटनेतली ताकद जी आहे ती आता अजित पवारांना हवी आहे. याचा नेमका अर्थ काय होतो? जाहीरपणे अशा पद्धतीनं पदाची इच्छा पक्षामध्ये फार कमी वेळा बोलून दाखवली जाते, ती अजित पवारांनी बोलण्याचं धाडस केलेलं आहे. ते त्यांना नेमकं का करावं लागलं की त्यांची ती अपरिहार्यता होती आणि नेमकं काय चालू आहे राष्ट्रवादीमध्ये? जयंत पाटील यांच्या एकूण कारकिर्दीचा कालावधी जो आहे तो सुद्धा आज अजित पवारांनी ज्या पद्धतीनं सांगितला ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. आणि एकीकडे शरद पवारांनी जी रचना केली की सुप्रिया सुळे कार्याध्यक्ष आणि अजित पवार हे विरोधी पक्षनेते आहेत, तेव्हा सुद्धा उत्तर देताना शरद पवार म्हणायचे की त्यांच्या नावाचा विचार झाला नाही, कारण ऑलरेडी त्यांच्याकडे एक विरोधी पक्षनेता पद आहे. आणि असं असताना जर अजित पवार संघटनेतल्या पदावरती दावा करत असतील तर त्याचे बरेच अर्थ होतात आणि त्याच गोष्टी आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुळामध्ये अजित पवारांचं ते विधान शब्दशः काय होतं ते एकदा आपण नीट समजून घेऊयात, कारण त्या शब्दांमध्ये खूप अर्थ दडलेले आहेत. हे जवळपास 30 मिनिटांचं भाषण होतं. या भाषणामध्ये 2-3 खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. एकतर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादी एक हाती सत्ता का आणू शकत नाही, जशी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्याकडे आहे, केजरीवाल 2-2 राज्यांमध्ये सत्ता मिळवू शकतात, दिल्ली आणि पंजाब. त्याच्यानंतर KCR सारखा नेता तेलंगणामध्ये एक हाती सत्ता आणतो. मग शरद पवारांचं नेतृत्व या सगळ्यांच्या पेक्षा सरस असताना देखील आपण महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता का आणू शकत नाही, असा सवाल अजित पवारांनी या भाषणामध्ये केला. एक प्रकारे राष्ट्रवादीच्या एकूण संघटनात्मक उणिवांवरतीच त्यांनी नेमकं बोट जे आहे ते आजच्या भाषणामध्ये ठेवलेलं आहे. दुसरीकडे सगळ्या प्रदेशाध्यक्षांची कामगिरी जी आहे आत्तापर्यंतच्या ती सुद्धा त्यांनी वाचून दाखवली. आणि ते पण खूप इंटरेस्टिंग होतं की कोणाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळामध्ये निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये किती जागा जिंकता आल्या, असं बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत त्या अजित पवारांनी वाचून दाखवल्या. आणि त्या वाचून दाखवल्यानंतर शेवटी ते सध्याचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत आले आणि 5 वर्ष 1 महिना त्यांच्या कारकिर्दीला झालेला आहे, हे पण अजित पवारांनी बारकाईनं सांगितलं. अर्थात जयंत पाटलांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटलं नाही. अजित पवारांच्या नंतर जयंत पाटलांचं भाषण होतं आणि जयंत पाटलांनी आपल्या भाषणामध्ये हळूच हा उल्लेख पण केला की अजित पवारांनी म्हणजे अजितदादांनी सांगितलं की 5 वर्ष 1 महिना झालेला आहे माझ्या कारकिर्दीला, माझे महिने पण त्यांनी मोजलेले आहेत, हे त्यांनी अगदी मिश्किलपणे जयंत पाटलांनी सांगितलं. याच्यातले गर्भित अर्थ जे आहेत ते बरेचसे होतात आणि त्या अर्थांकडे सुद्धा आपल्याला नजर ठेवावी लागेल. सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की अजित पवारांनी जे विधान केलेलं आहे ते नेमकं काय आहे. शब्दशः बघूयात, कारण त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. 30 मिनिटाच्या या भाषणामध्ये अजित पवार शेवटी म्हणाले की मला स्टेजवरच्या मान्यवरांना आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, मला विरोधी पक्षनेते पदात फार काही इंटरेस्ट नव्हता, परंतु आमदारांनी आग्रह केल्यामुळं त्यांच्या खातर 1 वर्ष मी विरोधी पक्षनेतेपद सांभाळलेलं आहे. ते सांभाळत असताना काहींचं म्हणणं आहे की तू कडक वागत नाही, आता मी काय त्यांची गचोरी धरू का काय, मला तर अजून कळत नाही, मला त्यातून मुक्त करा, संघटनेची जबाबदारी द्या आणि मग कशा पद्धतीनं पक्ष चालतो बघा. म्हणजे हे लक्षात घ्या की विरोधी पक्षनेतेपद अजित पवारांनी 1 वर्ष सांभाळलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही लोक त्यांना असं म्हणतायत की
ते सांभाळत असताना तू कडक वागत नाहीस. आता अजित पवारांना असं नेमकं कोण सांगू शकतं याचा पण थोडासा विचार करा. म्हणजे ही चर्चा वारंवार होत असते की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचे जे संबंध आहेत ते थोडेसे मधुर आहेत. सभागृहामध्ये सुद्धा ती केमिस्ट्री जी आहे ती कधी कधी दिसलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जाहीरपणे जर अजित पवार हे सांगत असतील की काहींचं म्हणणं आहे की तू कडक वागत नाही, आता मला कळत नाही की मी काय करू अजून, म्हणजे त्यांची काही गचुरी धरू का, असं सुद्धा अजितदादा आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले. पण हा मुद्दा जो आहे तो इंटरेस्टिंग आहे. त्याच्या पुढं अजित पवार असं म्हणाले की अर्थात मला संघटनेची काय जबाबदारी द्यायची हा अधिकार नेते मंडळींचा आहे, पण माझी इच्छा आहे. बाकीचे वेगवेगळी इच्छा प्रदर्शित करत असतात. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी मी पार पाडलेली आहे. संघटनेतलं कुठलंही पद द्या, अगदी तुम्हाला जे योग्य वाटतं ते द्या, त्या पदाला मी न्याय दाखवून देईन एवढा शब्द देतो, असं म्हणून अजित पवारांचं ते भाषण संपलं. आता इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की ते असं म्हणाले ते इथं बाकीचे वेगवेगळी इच्छा प्रदर्शित करत असतात. आता ह्याचा अर्थ नेमका काय की कुणी अशा पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये इच्छा प्रदर्शित केलेली आहे आणि त्यांना ते पद मिळालेलं आहे याचा पण बारकाईनं विचार केला पाहिजे. आता अजित पवार इथं म्हणतायत की संघटनेतलं कुठलंही पद द्या. जरी ते भाषणामध्ये असं म्हणाले असले तरी ज्या अर्थी त्यांनी या संघटनेतल्या पदावरती दावा केलेला आहे याचा अर्थ त्यांना प्रदेशाध्यक्षपद हवं आहे. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आत्तापर्यंत म्हणजे अजित पवारांनी सुद्धा हे भाषणामध्ये सांगितलं की त्यांना आत्तापर्यंत काय काय पदं मिळालेली आहेत. त्यांना राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे, राज्यात ते खासदार झालेले होते, त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद होतं, ते उपमुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं होतं आणि आता त्यांना संघटनेत काम करायची इच्छा आहे. एक प्रकारे आपण असं थेट म्हणूयात की त्यांना प्रदेशाध्यक्षपद हवंय, कारण तोच त्या म्हणण्याचा अर्थ होतो. आणि ज्यावेळी निवडणुकीला 1 वर्ष उरलेलं आहे त्यावेळी अजितदादा जाहीरपणे ही मागणी करतायत. खरं तर ज्यावेळी सुप्रिया सुळेंची कार्याध्यक्ष म्हणून नेमणूक झाली आणि प्रफुल्ल पटेलांची आणि खाली जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष आहेत, असं म्हटलं जात होतं की एक प्रकारे हे म्हणजे अंतर्गत जे संतुलन आहे पक्षातलं ते साधण्याचा प्रयत्न कुठेतरी शरद पवारांनी केलेला आहे का. कारण सुप्रिया सुळे यांच्याकडं कार्याध्यक्ष देणं आणि त्यातही महाराष्ट्राची जबाबदारी ही सुप्रिया सुळेंच्याकडे आहे. चीफ इलेक्शन कमिटी जी आहे पक्षाची त्याच्यासुद्धा सेंट्रल इलेक्शन कमिटी त्याच्यासुद्धा अध्यक्ष सुप्रिया सुळे आहेत. आणि अशा वेळी असं जे म्हटलं जात होतं की एक प्रकारे या सगळ्या अरेंजमेंटमुळं महाराष्ट्रातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुप्रिया सुळे यांचा आता हस्तक्षेप शिरकाव जो आहे तो होत जाणार, कारण आत्तापर्यंत तो होत नव्हता. दिल्लीमध्ये केवळ पडद्यामागच्याच गोष्टी त्या सांभाळत होत्या, सभागृहामध्ये त्या ॲक्टिव्ह होत्या, पण संघटनेच्या कामकाजामध्ये कधी त्या इतक्या पुढे ठोसपणे आलेल्या नव्हत्या. आणि आता ज्यावेळी त्यांना कार्याध्यक्ष नेमलेला आहे, ज्यावेळी त्यांच्याकडे महाराष्ट्राचा कार्यभार आहे, ज्यावेळी त्या सेंट्रल इलेक्शन कमिटीच्या अध्यक्ष असणार आहेत, त्याचवेळी नेमकं अजित पवारांना संघटनेतलं पद म्हणजे प्रदेशाध्यक्ष पद हवं आहे. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा. कारण एक उघड आहे की संघटने म्हणजे अजितदादांनी आतापर्यंत सरकारमध्ये काम केलेलं आहे, मंत्रिपदांचा अनुभव आहे त्यांना. सुप्रिया सुळे यांना अद्यापही अशा पद्धतीचा कुठला अनुभव जो आहे प्रशासकीय कामाचा तो नाहीये. त्यांची एक प्रकारे सुरुवात संघटनेच्या कामकाजातून होताना दिसतीये, कार्याध्यक्ष आणि आता महाराष्ट्रासारख्या राज्याची जबाबदारी वगैरे वगैरे. ज्यावेळी सुप्रिया सुळे यांचा महाराष्ट्रातल्या निर्णय प्रक्रियेमध्ये शिरकाव होतोय, नेमकं त्याच वेळी अजित पवार हे प्रदेशाध्यक्ष पद मागतायत का, हा सुद्धा प्रश्न त्याच्यातून उपस्थित होतोय. या भाषणामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ही होती की सगळ्या प्रदेशाध्यक्षांची कामगिरी अगदी छगन भुजबळांच्या पासून जे पहिले प्रदेशाध्यक्ष होते राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतरचे, त्या सगळ्यांची कामगिरी त्यांनी वाचून दाखवली आणि कोणाच्या कार्यकाळामध्ये किती जागा मिळाल्या. म्हणजे त्यांनी उल्लेख पण केला की 2004 आणि 2009च्या निवडणुकांमध्ये RR पाटलांचा चेहरा आपल्याला कसा फायदेशीर ठरला, त्यांची जी साधी इमेज होती किंवा स्वच्छतेसाठी त्यांनी जे काम केलेलं होतं त्याच्यामुळे पक्षाला एवढ्या एवढ्या जागा जिंकता आल्या, कोणाच्या कार्यकाळामध्ये निवडणुका झाल्या नाहीत, हे सुद्धा त्यांनी सांगितलं. आणि अशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षांची कामगिरी वाचून दाखवत एक प्रकारे शेवटी ते जयंत पाटलांपर्यंत पोहोचलेले होते. खरं तर विरोधी पक्षनेता म्हणून जेव्हा विरोधी पक्षनेता तुम्ही असता तेव्हा तुम्ही संघटनेतल्या गोष्टींबद्दल बोलण्यापेक्षा तुम्ही सभागृहातल्या गोष्टींवरती बोलणं
त्या सगळ्या बाबी सांभाळणं आवश्यक असतं किंवा जास्त प्रायोरिटीचं असतं. जेव्हा पक्षाचा कार्यक्रम असतो तेव्हा तिथं अधिकारवाणीनं बोलण्याचा अधिकार म्हणजे हक्क जो आहे तो खरं तर प्रदेशाध्यक्ष किंवा संघटनेतली जे लोक पद सांभाळत आहेत त्यांना असतो. पण अर्थात अजितदादा हे अजितदादा आहेत. पक्षामधलं त्यांचं स्थान जे आहे ते अशा पद्धतीनं कधीतरी सांगत असतात आणि त्याच भूमिकेतून त्यांनी ते विरोधी पक्षनेता म्हणून जरी संघटनेच्या पार्श्वभूमीवरती जरी त्यांच्याकडे मोठं पद नसलं तरी त्यांनी संघटनेच्या कामगिरीचा अशा पद्धतीनं जाहीर आलेख मांडला. आणि मगाशी मी जसं म्हटलं की राष्ट्रवादीला आत्तापर्यंत एखादी सत्ता का नाहीये हा सुद्धा सवाल त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये सगळ्यांना विचारला. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हे जे संघटनेची इच्छा ते बोलून दाखवत होते त्याच्या आधी त्यांनी 2019ची सुद्धा कामगिरी सांगितली की 2019मध्ये जे तिकीट वाटप झालेलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः कशा पद्धतीने निर्णय घेऊन काही आमदारांना तिकीटं दिली आणि संघटनेच्या बाबतीत काम केलं किंवा त्या आमदारांच्या नियुक्त्यांचा निर्णय जो आहे अगदी खूप लोकांची नावं घेतली त्यांनी. अगदी संदीप क्षीरसागर पासून ते बनसोडांपासून ते निलेश लंके अशी जी म्हटलं जातं की ही अजित पवारांची लोक आहेत तर त्यांना तिकीटं देण्यामध्ये त्यांचा कसा तो निर्णय योग्य ठरला होता हे पण त्यांनी आवर्जून सांगितलं. आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे की 2019मध्ये अजित पवारांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद नव्हतं. तेव्हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. पण तरी सुद्धा जर त्यांना निर्णय प्रक्रियेमध्ये तेवढा वाव होता तर तो मग आत्ता पण राहिला असताच. वेगळ्या पद्धतीने पुन्हा संघटनेत काम करण्याची इच्छा त्यांनी का बोलून दाखवली हा याच्यामुळे प्रश्न आहे. आणि ज्या अर्थी जयंत पाटलांच्या कारकिर्दीचा त्यांनी उल्लेख केला 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत असं सांगितलेलं आहे. 5 वर्षच नाही 5 वर्ष 1 महिना. याचा अर्थ जयंत पाटलांच्या ऐवजी आता राष्ट्रवादीमध्ये नवीन प्रदेशाध्यक्ष येणार का आणि तो यावा अशाच पद्धतीनं कुठेतरी अजित पवारांनी एक भूमिका मांडलेली आहे का. आणि जर येत असेल तर संघटनेमध्ये काम करण्याची आपल्याला इच्छा आहे. निवडणुकीच्या आधीच ते अशा पद्धतीची इच्छा व्यक्त करतायत आणि त्यामुळं अजित पवारांचं नेमकं काय होणार हे बघावं लागेल. खूप इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की शरद पवार ज्या व्यासपीठावरती आहेत त्याच व्यासपीठावरती जाहीरपणेही त्यांनी मागणी बोलून दाखवलेली आहे. शरद पवारांसारख्या नेत्याच्या कार्यशैलीमध्ये आता हे बसतंय का. जाहीरपणे मागणी केली घरातल्याच व्यक्तीनं ती देखील म्हणून ते पद त्यांना मिळणार का. आणि आजवरचा शरद पवारांचा राजकीय इतिहास बघता अशा पद्धतीनं त्यांना कोणी ब्लॅकमेल करू शकत नाही. एक प्रकारे जाहीरपणे ही मागणी करून अजित पवारांनी कुठंतरी त्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुद्धा केला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण आता जर जयंत पाटलांना बदलायचं असेल आणि नवीन प्रदेशाध्यक्ष नेमायचा असेल तर तो मग नेमका कोण असणार. अजित पवारांनी इतकी जाहीर इच्छा केल्यानंतर त्यांना दूर करून पुन्हा दुसऱ्या कोणाला नेमणार का. किंवा दुसरीकडे हे पण आहे की एक मोठं पद दिलेलं आहे ऑलरेडी म्हणजे विरोधी पक्षनेतेपद तुमच्याकडे आहे. अनेकदा असं असतं की जेव्हा सरकार बदलतं तेव्हा विरोधी पक्षनेत्याचाच त्याच्यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून एक मोठा दावा असतो. कारण त्याच विरोधी पक्षनेत्यानं सरकारच्या कामकाजाची सगळी पोलखोल केलेली असते. सभागृहामध्ये धारेवर धरलेलं असतं. आणि असं असताना म्हणजे अगदी जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ते कॅबिनेट मंत्री होते अजितदादा. त्याच्यानंतरच्या काळामध्ये ते उपमुख्यमंत्री झाले महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये. आणि आता विरोधी पक्ष नेते आहेत सरकार गेल्यानंतर. आता निवडणुका जवळ आल्यानंतर त्यांना विरोधी पक्ष नेतेपद हवं आहे. तर एवढे सगळे लाड शरद पवार त्यांचे पुरवणार का. आणि ज्यावेळी सुप्रिया सुळे यांचा संघटनेमध्ये पहिला शिरकाव होताना दिसतोय महाराष्ट्राच्या निर्णय प्रक्रियेत त्याचवेळी अजित पवारांची ही संघटनेतल्या कामकाजाची महत्वाकांक्षा नेमकी का उफाळून यावी त्याचे नेमके काय परिणाम होतात पुढच्या काही दिवसामध्ये हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जे काही भाषण झालं ते खूप इंटरेस्टिंग होतं आणि त्यामुळंच त्याचा एक थोडक्यात अर्थ समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.